सध्या महाराष्ट्रात अर्थसंकल्पना अधिवेशन सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये सध्या शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे. 6 मार्च 2026 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेनुसार 3 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होऊ शकते. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची चिन्हे आहेत. जर कर्ज माफ झालं तर लगेच तुम्हाला कर्ज मिळू शकतं. शेतकऱ्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सरकार खालील मुद्द्यांवर विचार करत आहे असे समजले आहे. मुद्दे बघू आपण. 1. 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जाला माफी देण्याच्या योजनेवर गांभीर्याने विचार करत आहे. 2017 मध्ये ही मर्यादा 1.5 लाखापर्यंत होती. ती आता दुप्पट होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील लाखो अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा व आधार मिळालेला आहे. 2. नियमित कर्जदारांसाठी 1 लाखाचे अनुदान आहे. जे शेतकरी 2020 ते 2025 या कालावधीमध्ये आपले कर्ज नियमितपणे फेडत आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहन अनुदानाची रक्कम 50,000 रुपयांवरून वाढवून 1 लाख रुपये केली जाण्याची शक्यता आहे. सरकारने मान्यता दिलेली आहे. प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरले आहे. 3. नवीन पीक कर्जाची उपलब्धता. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल त्यांना आगामी खरीप आणि रब्बी हंगामासाठी बँकेकडून तातडीचे नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे सरकारने निर्देश दिले जाऊ शकतात. कर्ज माफ झाल्यानंतर तुम्हाला लगेच नवीन कर्ज काढण्यासाठी लगेच अर्ज भरून तुम्हाला कर्ज मंजूर होण्याची शक्यता आहे, तसे सरकारने सांगितलं आहे. सरकार विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 24,73,000 शेतकरी थकीतदार आहेत. त्यांच्यावर एकूण 35,477 कोटी रुपयांचं थकीत कर्ज आहे. ही आकडेवारी पाहता सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यास राज्याच्या कृषी क्षेत्राला मोठी नवसंजीवनी मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्पना सादर करतील. या अर्थसंकल्पनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सरकार विभागातील सूत्रांनुसार या अधिवेशनात कर्जमाफीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी संघटनांकडूनही थकीत कर्जाचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी वारंवार केली जात आहे. तरी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून थकीत आणि नियमित अशा दोन्ही कर्जांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अंतिम निर्णय अर्थसंकल्पना स्पष्ट होईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणा होईपर्यंत वाट पाहणे आवश्यक आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.